हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शुक्रवार. केंड चालू केला आहे, तर आता आम्ही केंडचंच पाणी पितो आणि हे सूर्यदेवाला पाणी घालू राहिले. तर दररोज न चुकता सूर्यदेवांना पाणी घालतात. कमीत कमी आता 5-7 वर्ष झाले. तर तुळशीला आणि सूर्यदेवांना यांचं दररोजचं पाणी असतं. त्याच्यानंतर घरामध्ये स्तोत्र वगैरे वाचले जातात, तेच वाचतात सकाळच्या वेळेस. ते मॉर्निंग वॉकला जातात. मग मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर मग आंघोळ वगैरे झाली का जरा उशीरच होतो त्यांचे देवपूजेला वगैरे. तोपर्यंत माझी देवांची आंघोळ वगैरे झालेली असते. मग दररोज न चुकता देवांच्या पाया पडूनच ऑफिसला जातात. तसेच जाती नाही, म्हणजे स्तोत्र वगैरे वाचतात ना त्यावेळेसच. तर आता ते बसले बाहेर नख वगैरे काढत आणि माझं चाललं आहे आता किचनमध्ये स्वयंपाक. तर देवपूजा माझी झालेली आहे, तर तुम्हाला देवपूजा पण दाखवणार आहे. तर मशीनला ब्लँकेट धुवायला लावले. 1-1.5 महिन्यातून आहे ना ब्लँकेट धुवायलाच लागतात, कारण ते आपण दररोज अंगावर घेतो आणि खूप दिवस नाही धुतले ना का ते पण चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे ना मी 1-1.5 महिन्यातून आहे ना जे आम्ही वापरतो ते ब्लँकेट धुवून टाकते. आणि जो धुवून ठेवलेला बिछाना बेडमध्ये आहे ना त्याला तर काय हातच लावले जात नाही. जर कोणी पाहुणे वगैरे आले आणि वापरला तर लगेच तो पण मी धुवून आणि त्याच्यानंतरच बेडमध्ये ठेवून देते. तर एक ब्लँकेट धुतलं, आता दुसरं धुवून टाकते. आणि मस्त बाहेर आता ऊन पण छान पडतं आहे. तर मग म्हटलं आता धुवूनच घेऊ आज. बरेच दिवसापासून धुवायचे होते, पण कलरचं काम चालू असल्यामुळं ते धुतले नाही. धुतले तर पुन्हा वाळत कुठे घालायचं आहे. मग म्हटलं जाऊ दे, आता कलरचं कामच होऊ देते आणि त्याच्यानंतरच मग म्हटलं ब्लँकेट धुवून टाकते. तर मी इतके दिवस आहे ना हे सर्व ब्लँकेट वगैरे हातानेच धुवायचे, पण 2-3 वर्षापासून आहे ना मशीनला लावायला लागले आणि मशीनलाच धुते. कारण हे ब्लँकेट इतके जड राहतात ना का जर ओले झाले ना तर ते एकटे माणसाला उचलत पण नाही. मग त्याला आहे ना आपल्याला जोडीदार लागतात कोणीतरी, ते पिळायला किंवा वाळत घालण्यासाठी. बाहेर वाल कंपाऊंडावरच वाळत घालायचे आहेत ते ब्लँकेट. तर मग म्हटलं चला लगेच भिंत धुवून घेऊ, म्हणजे ब्लँकेट वाळत घालायला भिंतीवर आता कसे थोडीफार का होईना धूळ राहते. हवा चालू असते ना तर धूळ असतेच घरामध्ये, पण हवेने इतकी धूळ येते. दारं खिडक्या बंद ठेवले ना आपण झाडझटक केली तरी पण घरामध्ये बघा थोडीफार का होईना धूळ चालूच राहते. तर मला आहे ना आता हळूहळू घर पण आवरायचं आहे. आता घराचं काम झालं आहे, तर मग म्हटलं चला घरं आवरून घेऊ. आणि मी 2-3 दिवसापासून म्हणते का तुम्हाला घराचा बाहेरचा कलर मी दाखवणार आहे, का कसा कलर दिलाय, कलर कॉम्बिनेशन. आता पुढचा व्हिडिओ आहे ना बाहेरून घर कसं दिसतंय कलर दिल्यानंतर आहे ना मी तुम्हाला दाखवील. तर आता आहे ना इथे हे मनी प्लांटचे वेल आहेत, तर त्यांना पाणी घालून घेते. आणि मनी प्लांटचे वेल पण आता व्यवस्थित वरती अटकवून द्यायचे. सर्व वेल खाली लोंबले, पण कलरच्या कामामुळे ना मीच ते म्हटलं जाऊ दे, खाली असले तरी ठीक आहे, कारण पुढच्या पोर्चला आहे ना कलर द्यायचा होता आणि मनी प्लांटचे वेल व्यवस्थित लावले असते तर त्या पोर्चला कलर देता आला नसता व्यवस्थित. त्याच्यामुळे सर्वच वेल आहे ना असे खाली लोंबले. तर आता सर्व वेल व्यवस्थित वरती आटकून देणार आहे आणि त्या कुंड्या खाली घेणार आहे. मोठे मोठे बादल्यांमध्ये ते वेल लावणार आहे. आता कलरच्या घरामध्ये भरपूर बादल्या झालेल्या आहेत, तर मग म्हटलं बादल्यांनाच ते वेल लावून आणि एकदम छान होतील. चला आता आहे ना मी मंगल कलश भरून घेते. आजचा वार आहे शुक्रवार. तर माझ्या देवघरात कमीत कमी 5-7 वर्षापासून मंगल कलश आहे. तर आता तुम्ही बघितलाच मंगल कलश होता, त्याला मस्त असं कोंब येऊन आणि ते नारळाचं रोप तयार झालेलं आहे. तर आता ते मी काढून ठेवलं आहे आणि मला आता ते बाहेर लावून द्यायचं आहे. तर आज मी नवीन मंगल कलश भरणार आहे. तर नारळ आणलं आहे आणि हा तांब्या पंचधातूचा तांब्या आहे. तर खूप जड आहे बरं का, हा तांब्या खूप जड आहे. तर मी हा तांब्या मंगल कलशासाठीच केला आहे. आणि मंगल कलश हा आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने भरायचा असतो. तर आमची कुलस्वामिनी माहूरची रेणुका माता आहे. तर चला आता ना इथे मी मंगल कलश भरून घेते. तर तांब्याला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे, स्वस्तिक काढलं आहे, 5 बोटं हळदी कुंकवाचे लावून घेतलेले आहेत. आणि तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलं आहे, त्याच्यात हळदी कुंकू, अक्षदा, फूल, पैसा आणि सुपारी टाकली आहे. वरतून आंब्याचे 5 पानं ठेवायचे आहे. आणि तुम्ही नागवेलीचे 5 पानं ठेवले, 7 ठेवले तरी चालेल, पण मी आंब्याचेच ठेवते. तर नवीन नारळ आणलेला आहे आणि नारळामध्ये पाणी आहे. तर नारळ आणताना जरा लहानच आणायचा आहे, खूप मोठा पण नाही आणायचा, का जो आपला तांब्या असतो त्याच्याही पेक्षा तो नारळ खूप मोठा दिसेल. तर असं नाही आणायचा, जरा नारळ मापातच आणायचा. नारळ आणलं आहे आणि नारळ ओलं करून घेतलं आहे, नारळाला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. पितळाची डिश आहे, तिच्यामध्ये तांदूळ टाकून घेतले. तांब्याची घ्या, पितळाची घ्या किंवा स्टीलची घेतली तरी चालेल, पण तिच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचं आहे, हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे अक्षदांवरती.
आणि त्याच्यावरती आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तर ज्या कोणत्या ताईंच्या घरात मंगल कलशाची स्थापना अजून केली नसेल तर नक्कीच करा. आपल्या देवघरात मंगल कलश असावा आणि आपण देवांची आंघोळ घालतो ना त्यावेळेस ना दररोज मंगल कलश हा ओला करून घ्यायचा, तसंच ठेवायचा नाही तर ओला करून ठेवायचा. आणि तुम्हाला वाटलं का आंब्याचे पानं किंवा नागवेलीचे पानं खूप खराब झाले तर मग ते तुम्ही बदलवू शकता. शुक्रवारी म्हणा, मंगळवारी किंवा पौर्णिमेला मंगल कलशातलं पाणी बदलवायचं आणि दररोज तुम्ही नारळ न चुकता ओला करून ठेवायचा. आणि नारळाला कोंब पण येतो आणि नारळ ओलं राहतं बघा, म्हणजे नारळाच्या खालच्या साईडपर्यंत पाणी लागलेलं राहतं आणि ते पाणी ना दररोज कमी होतं, कारण नारळ हा पूर्ण ओला राहतो आणि त्या नारळातलं पाणी ना आपल्या घरामध्ये तुषार बाष्प म्हणजे फवारतात आणि त्याच्याने आपलं घर एकदम पवित्र होतं. तर बघा किती छान अशी मंगल कलश मांडून घेतला. 2-3 दिवस देव्हाऱ्यामध्ये ना मंगल कलश नव्हता. मला पण काही करायचं नव्हतं. पौर्णिमा येऊन गेली, त्याच्यानंतर मंगळवार पण येऊन गेला, तर मग म्हटलं चला आज आहे ना मंगल कलश मस्तपैकी देवघरामध्ये मांडूया. आणि बघा जो माझा पहिला आधीचा मंगल कलश होता ना त्याला बघा किती छान असा नारळ तयार झालेलं आहे. आज मी रांगोळी काढलेली नाही, जी कालची रांगोळी होती ना एकदम व्यवस्थित चांगली होती, मग तीच ठेवली. तर आधी निघालाय कॉलेजला, हे चालले ऑफिसला. मला पण जायचं आहे ऑफिसला, तर डायरेक्ट मी आता तुम्हाला संध्याकाळीच भेटली आहे. तर बरेचशा ताई विचारतात का ताई तुम्ही काय काम करतात, तर मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगेले तरी पण पुन्हा एकदा सांगते का माझे मिस्टर स्टॅम्प वेंडर बॉन्ड रायटर आहेत. म्हणजे जे स्टॅम्प पेपर बघा भेटतात, खरेदी वगैरे करतो ना आपण, फ्लॅटची म्हणा, जागा जमिनींची म्हणा, ते स्टॅम्पवर आपण खरेदी करतो ना ते स्टॅम्प आम्ही विकतो. तर स्टॅम्प वेंडर बॉन्ड रायटर आहेत. तर आमचं स्वतःचं ऑफिस आहे आणि मी त्यांच्याचसोबत आमच्या ऑफिसमध्ये काम करते. लिखाण काम मी करते आणि कम्प्युटरचं काम ते करतात. त्याच्यानंतर स्टॅम्प वगैरे नोंदवणं हे सर्व मी करते. आमच्या ऑफिसमध्ये जे आपण जमिनीला वारस वगैरे लावतो ते लावले जातात. त्याच्यानंतर मुलांची जात पडताळणी होते, शाळेचे सर्व मुलांचे कागदपत्र तयार करून मिळतात, असे कामं आमच्या ऑफिसमधून होतात. लग्नाची विवाह नोंद, भाडे करार, भरपूर जे काही कामाचे जे कागदपत्र जेवढे काही करतात ना तेवढे आमच्या ऑफिसमधून केल्यानंतर ते तहसीलला जातात आणि तिथं ॲफिडेविट होतं आणि त्याच्यानंतर मग पुढे काही शाळेंसाठी जिकडे कुठे ते कागदपत्र जायचे ना तिकडे ते पुढं जातात. शाळेचे दाखले वगैरे सर्व काही, गॅप सर्टिफिकेट, हे सर्व काही आमच्या ऑफिसमधून हे कामं केले जातात. तर मग मी पण यांच्यासोबत यांच्या मदतीला असते. 2010 पासून मी जाते यांच्यासोबत ऑफिसला. ज्यावेळेस गावी राहायचो त्यावेळेस मी घरीच होते, तेव्हा काही येत नव्हते, पण जशी आम्ही इकडे राहायला आलो ना मग तेव्हापासून मग मी पण जायला लागले. त्याच्या आधी मी घरी होते, तर 2010 पासून मी जाते. आणि आता बाहेरचे कपडे काढून घेतले, आता झाडांना पाणी घालते आणि घराच्या आजूबाजूचं सर्व काही धुवून काढायचं आहे. भरपूर बाहेर धूळ झाली, एवढी हवा सुटते ना तर सगळी माती वगैरे येते. कपडे काढायच्या आधी गाड्या धुवून घेतल्या, स्कूटी धुतली, मोटरसायकल धुतली, मोठी गाडी धुवून घेतली आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला लगेच कपडे काढून घेते आणि झाडांना पाणी घालते. इकडचं सर्व घराच्या चारही बाजूंचं धुवून घेते. एवढी धूळ झाली, सकाळीच धुवायचं होतं पण मी काय करते शक्यतो संध्याकाळीच धुते, कारण सकाळी धुतलं ना ये जाय केलं ना का सगळे पाय वगैरे उठतात, त्याच्यामुळे ना मी सकाळी धुण्याचे भानगडीतच पडत नाही, डायरेक्ट संध्याकाळीच धुते. पण आज जरा आता 6 वाजले, 6 वाजता धुवून घेते, पुन्हा संध्याकाळच्या वेळेस घरात कामं राहतात. तर आज मला एका ताईंची कमेंट आली, ह्या व्हिडिओची एडिटिंगच्या आधीच त्या ताईंची कमेंट आली आहे का मी बघा तुम्हाला 2 दिवसापूर्वी माझं 4:45चं मॉर्निंग रुटीन दाखवलं छोट्याशा व्लॉगमधून, तर शॉर्ट व्हिडिओमधून. तर माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी चहा घेतला, तर त्या ताईंनी टाकली कमेंट का ताई एवढा छान व्हिडिओ बनवला पण तुम्ही चहा घेतला ना ते मला आवडलंच नाही. तर हो ताई, मला काही राग वगैरे बिलकुल आला नाही, कारण मला हे पण म्हणतात का तू आहे ना सकाळी उठल्यानंतर चहा नको घेत जाऊ, तू उठली का आंघोळ झाली का पहिली चहा घेते आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात करते. तर काय ताई, मला आहे ना चहा घेतल्याशिवाय ना कामच होत नाही, म्हणजे ना माझ्याकडून कामच होत नाही. त्याच्यामुळे ना मला चहा घेतला ना का मला एक वेगळीच एनर्जी येते आणि त्या एनर्जीमध्ये ना मी कितीही काम करू शकते. तर सकाळीच हे मला बोलले का तू चहा घेते ना नको घेत जाऊ, उठल्याबरोबर काहीतरी नारळ पाणी वगैरे पीत जा आणि त्याच्यानंतर अर्धा 1 तासाने चहा घेत जा. पण मला आहे ना आंघोळ झाल्यानंतर चहा नाही ना घेतला का मला काम सुचत नाही. तर ती कमेंट वाचली. आता हे घरी नाही आहे, हे आल्यानंतर आहे ना हे पण बघतील ती कमेंट, तर हे म्हणतील बघ बरोबर ताई बोलल्या का तू चहा घेते, आणि ते मला सतत सांगतात. मुलं पण सांगतात का मम्मी चहा नको घेत जाऊ, पण मला चहा नाही ना घेतला का काम सुचत नाही, असं होतं आहे. बघणार आहे, मी प्रयत्न करणार आहे का चहा कमी करायचा किंवा
घ्यायचा नाही, घेणार नाही असं तर काही शक्यच नाही. चहा घेणार पण कमी करणार, किंवा सकाळी आंघोळ झाल्याबरोबर नाही घेणार. आता मी घरात आले, संध्याकाळचे 7 वाजले, बाहेरची अजून दिवाबत्ती करायची बाकी आहे आणि हे भांडे लावायचे, कपड्यांच्या घड्या पण घालायच्या. भरपूर कपडे आणून ठेवले घरामध्ये, कालच्या पण कपड्यांच्या घड्या राहिलेल्या आहेत घालायच्या. इथं पोळ्यांचे रुमाले त्यांच्या घड्या घालून ठेवायच्या आहे. वॉशिंग मशीन ठेवून द्यायचं आहे बाजूला. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक